लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर पक्षपाती वर्तनाचा आणि विरोधी सदस्यांना बोलू न देण्याचा आरोप करत इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली आहे। सोमवारी विरोधकांकडून अध्यक्षांविरोधात ठराव येण्याची शक्यता आहे। या ठरावावर 118 विरोधी पक्षांच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून काँग्रेसचे गौरव गोगोई आणि इतर नेत्यांच्या पुढाकाराने हा ठराव मांडला जाणार आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर पक्षपाती वर्तनाचा ठपका। विरोधकांकडून सोमवारी लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडणार। ओम बिर्लांच्या विरोधात विरोधक एकवटले। सोमवारी 9 मार्च रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पक्षपाती पद्धतीने वागल्याबद्दल पदावरून काढून टाकण्यासाठी त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे। तृणमूल वगळता सर्व राजकीय पक्षांच्या 118 विरोधी खासदारांनी नोटीसवर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश यांनी दिली आहे। बहस हुई बजट पर, बहस हुई, सरकार नहीं चाहती थी और हमारे महिला सांसदों पर कैसे कैसे इल्जाम लगाए गए, इसीलिए तो अविश्वास प्रस्ताव लाया गया ना। रेजोल्यूशन फॉर रिमूवल ऑफ स्पीकर अभी लंबित है। 9 तारीख किरण रिजिजू ने कहा है उस पर 9 तारीख को बहस होगा कि देखते जाइए क्या होता है। पर हम चाहते हैं कि संसद में इस पर बहस हो, प्रधानमंत्री इस पर बोले। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना सभागृहात बोलू न दिल्याबद्दल तसंच 8 विरोधी खासदारांना निलंबित केल्याबद्दल बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी 118 विरोधी सदस्यांनी सूचना सादर केली होती। संविधानाच्या कलम 96 नुसार सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव किंवा ठराव आणता येतो। सभागृहाच्या समोर जेव्हा ठराव येईल तेव्हा ओम बिर्ला कामकाजाचे अध्यक्षस्थान भूषवणार नाहीत। अध्यक्षांना हटवण्याचा ठराव मांडण्यासाठी किमान 2 सदस्यांना सूचनेवर स्वाक्षरी अनिवार्य आहे। बहुमताने हा ठराव मंजूर झाला तर सभापतींना पदावरून दूर व्हावं लागतं। कलम 96 नुसार सभापतींना सभागृहात स्वतःचा बचाव करण्याची परवानगी आहे। लोकसभेचे 3 सभापती जी.व्ही. मावळणकर 1954, हुकुम सिंग 1966 आणि बलराम जाखड 1987 यांच्यावर यापूर्वी अविश्वासाचा ठराव आणला होता, त्यावेळी ते ठराव फेटाळण्यात आले होते। विरोधकांच्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया। विरोधकांनी वारंवार बोलण्यापासून रोखलं जातं याबाबत दुःख आणि ती आमची व्यथा व्यक्त केली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पदाचा गैरवापर केलाय। काँग्रेस सदस्य पंतप्रधानांच्या आस्थानाकडे जातील आणि काहीतरी अनपेक्षित कृत्य करतील हा खोटा आरोप आहे। अध्यक्षांनी अशी निरीक्षणं नोंदवून संविधानिक पदाचा गैरवापर केला। विरोधकांनी वारंवार बोलण्यापासून रोखलं जातं याबद्दल दुःख आणि ती आमची व्यथा आहे असं म्हटलेलं आहे। येत्या सोमवारी विरोधकांकडून अविश्वासाचा ठराव लोकसभेत येणार असला तरी विरोधकांचं संख्याबळ पाहता तो मंजूर होणार नाही। मात्र संसदीय आयुधांचा वापर करत विरोधक आपला संताप व्यक्त करतील। याआधी 3 लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात दाखल झालेले अविश्वासाचे ठराव जसे फेटाळण्यात आले तसेही यावेळी हा ठराव फेटाळला जाण्याचीच शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।